तालुक्यातील ग्राम सालतवाडा येथील काटेपूर्णा नदीपात्रातील पाण्यात वीज प्रवाह असलेल्या जिवंत तारा तुटून पडल्यानं पाण्यात विद्युत प्रवाह येऊन 3 म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना 25 जून रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली। यावेळी नदीपात्रात कुणीही गेले नसल्यानं मोठी मनुष्यहानी टळली। सालतवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी तेजराव पंढरी नागे हे नेहमीप्रमाणे 25 जून रोजी गावालगतच्या काटेपूर्णा नदीकाठी म्हशी चारण्यासाठी गेले असता दुपारी 3 वाजताच्या दरम्यान 3 म्हशी पाणी पिण्यासाठी नदीमध्ये उतरल्या। नदीपात्रातील पाण्यात विजेचा जिवंत तारा पडल्याने पाण्यात वीज प्रवाह येऊन पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हशी तडफडत होत्या। ही बाब मालकाच्या लक्षात आल्यावर मालक म्हशी चारत असलेले शेतकरी तेजराव नागे यांच्या लक्षात आलं। ते म्हशीला वाचवण्यासाठी म्हशीजवळ जात असताना तुटलेल्या विद्युत तारा त्यांना दिसल्या। त्यांनी म्हशींना वाचवण्यासाठी आरडाओरड केली, परंतु तिथे कोणी नसल्याने आणि जिवंत विजेचे तार नदीमध्ये तुटून पडल्यामुळे ते त्या म्हशींना वाचवण्यात असमर्थ ठरले। यात तेजराव नागे यांचे जवळपास 3 लाखांच्या वर नुकसान झालंय। दरम्यान घटनास्थळी वीज महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला। झालेल्या नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। हा प्रकार एवढा भयानक होता की नदीकिनारी मेलेल्या म्हशी, साप, मासे, कासव मरून पडलेले आढळले। एरवी नदीपात्रात गावातील महिला धुणी धुण्यासाठी किंवा मुले पोहण्यासाठी किंवा मासे पकडण्यासाठी जात असतात। सुदैवानं यावेळी कोणीही नदीपात्रात गेले नाही, नाहीतर मोठ्या प्रमाणात मानवी हानी होऊन मोठा अनर्थ झाला असता। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट अकोलाहून।